नमस्कार ओबीसी बांधवांनो. आजही आपल्या समाजात अनेक कष्टकरी आणि मेहनती युवक युवती असे आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, कष्ट करण्याची अपार तयारी आहे, परंतु कुठेतरी पैशाची अडचण आडवी येते आणि आपला मेहनती युवक मागे पडतो. अशा वेळी शासनाची एक महत्वपूर्ण योजना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ योजना, म्हणजेच ओबीसी महामंडळ योजना. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जर तुम्ही ओबीसी समाजातील असाल आणि तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही योजना तुमचं आयुष्य बदलू शकेल. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच सरकारी योजनांची महत्वपूर्ण अपडेट्स आणि खरी माहिती आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओबीसी महामंडळ म्हणजे नक्की काय, यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं, या महामंडळाच्या अंतर्गत कोणत्या योजना येतात, यासाठी काय काय कागदपत्र लागतात, याच्यासाठीच्या अटी काय आहेत, या योजनेअंतर्गत आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो, याचा अर्ज नक्की कसा करायचा, याच्यातून आपल्याला बँकेकडून किती कर्ज मिळतं, त्याच्यावरती महामंडळ आपल्याला किती व्याज परत देतं, याचा परतफेडीचा कालावधी काय आहे, अशा महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, ओबीसी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जे महामंडळ तयार केले आहे तेच महामंडळ म्हणजे आपलं ओबीसी महामंडळ. या महामंडळाचा एकच उद्देश आहे की रोजगार मागणारे नाही तर रोजगार निर्माण करणारे व्हा. मित्रांनो, तर आता आपण दुसऱ्या पॉइंटकडे वळूया. आता आपला दुसरा पॉइंट आहे की या महामंडळाच्या अंतर्गत कोणकोणत्या योजना येतात. तर मित्रांनो, आपली पहिली योजना आहे की वैयक्तिक व्याज परतावा योजना. दुसरी योजना आहे गट व्याज परतावा योजना. मित्रांनो, आपली तिसरी योजना आहे शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना. आणि चौथी योजना म्हणजे 1 लाख रुपये थेट कर्ज योजना. तर मित्रांनो, यामधील आपण पहिल्या दोन योजना म्हणजेच वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट व्याज परतावा योजना या दोन योजनांबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. तर आपली पहिली योजना आहे वैयक्तिक व्याज परतावा योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्ही बँकेकडून जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता. आणि जर तुम्ही नॅशनल बँकेतून किंवा प्रायव्हेट बँकेतून कर्ज घेत असाल तर तुम्ही कमीत कमी 3 लाखाचं जर कर्ज घेतलं तर त्या कर्जाला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तारण देण्याची गरज नाहीये. पण जर 3 लाखापेक्षा जास्त कर्ज तुम्ही बँकेकडून घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला तारण देणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपली दुसरी जी योजना होती ती गट व्याज परतावा योजना. या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त बँकेकडून 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि त्यावरील व्याज जे आहे ते महामंडळ आपल्याला परत करत असतं. या योजनांचे निकष नक्की काय आहेत आणि यासाठी कोण पात्र आहे हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत. आता तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही किती कर्ज मिळतं, महामंडळ व्याज परत देतं हे तर सांगितलं, पण महामंडळाकडून आपल्याला किती व्याज परत मिळतं याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपला तिसरा पॉइंट हाच आहे. तर मित्रांनो, व्याज परतावा जाणून घेण्या अगोदर आपल्याला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की आपल्याला कोणकोणत्या बँका यासाठी लोन देऊ शकतात. तर मित्रांनो, जर आपण नॅशनल बँकांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही नॅशनल बँका आहेत त्याच्यामध्ये तुमची स्टेट बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, कोटक बँक असेल, युनियन बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, तर अशा सर्व नॅशनल बँका या योजनेअंतर्गत लोन देऊ शकतात. जर आपण प्रायव्हेट बँका म्हटलं तर तुमच्या एरियाच्या अंडर ज्या काही प्रायव्हेट बँका असतील, ज्या सहकारी बँका असतील, त्या सर्व बँका या योजनेअंतर्गत लोन देतात. तसेच काही अर्बन बँका सुद्धा आहेत. जसं आपण सोलापूर जिल्ह्यासाठी जर म्हटलं तर सांगोला अर्बन बँक आहे, पंढरपूर अर्बन बँक आहे, परत लोकमंगल अर्बन आहे. अशा ज्या काही अर्बन बँका आहेत त्या आपल्याला या योजनेअंतर्गत लोन देऊ शकतात. तर मित्रांनो, जर तुम्ही नॅशनल बँकेतून तुमचं कर्ज घेतलं असेल तर साहजिक आहे की तुम्हाला 12% आतमध्ये व्याजदर लागेल. आणि ते जे नॅशनल बँकेचे व्याजदर आहे त्या जो काही व्याज असेल म्हणजे 12% असेल किंवा 11% असेल किंवा 10% असेल, हे पूर्णपणे व्याज आपल्याला महामंडळाकडून परत मिळतं.
पण त्याच ठिकाणी जर तुम्ही अर्बन बँका किंवा सहकारी बँकेतून जर कर्ज घेतलं तर त्यांचा व्याजदर हा 15% आसपास जाऊ शकतो. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला महामंडळाकडून जास्तीत जास्त 12% व्याजाचा परतावा मिळतो. म्हणजे वरचे 1-2% जे व्याज असेल ते तुम्हाला स्वतः भरावं लागेल. तर इथं आपण पाहिलं की बँकेकडनं किती कर्ज भेटेल आणि आपल्याला महामंडळाकडून किती व्याजाचा परतावा मिळेल. इथं आपला तिसरा पॉईंट सुद्धा कव्हर झालेला आहे. तर आता आपण चौथा पॉईंट पाहणार आहोत, तो म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय अटी आहेत, काय पात्रता आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी पहिली अट आहे की अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. दुसरी अट, अर्जदाराचे वय 18 ते 50 या वयोगटाच्या दरम्यान असावं. तिसरी अट, आपला जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो 8 लाखाच्या दरम्यान असावा. आणि शेवटी चौथी अट आणि सर्वात महत्वाची अट ती म्हणजे अर्जदार हा ओबीसी समाजाचा असावा. तर या काही बेसिक अटी आहेत. या अटींची जर पूर्तता केली तर आपण ओबीसी महामंडळ या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहोत. तर आता आपण पाचवा पॉईंट बघूया की या योजनेसाठी नक्की काय काय कागदपत्र लागतात. तर मित्रांनो, याच्यासाठी काही बेसिक कागदपत्र लागतात. तर ती कोणती? मित्रांनो, त्यासाठी आपला पासपोर्ट साईज फोटो, दुसरं आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला, डोमासाईल, परत तुमचं शाळा सोडल्याचा दाखला, बँकेचं पासबुक. जर तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय करत असाल तर त्यासाठी तुम्हाला वाहन परवाना म्हणजे गाडीचं लायसन लागेल. तुमचं जो काही तुम्ही व्यवसाय करणार आहात त्याचं कोटेशन, हे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेचा अर्ज करताना रेडी ठेवायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की सर, या योजनेअंतर्गत आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही ब्युटी पार्लर, हॉटेल, गॅरेज, शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय, असे सर्व प्रकारचे व्यवसाय तुम्ही या योजनेअंतर्गत करू शकता. आता आपला शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे अर्ज नक्की कसा करायचा. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपलं जे काही ओबीसी महामंडळाची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे. तिथं आपली नोंदणी करायची आहे. तिथं आपली सर्व वैयक्तिक माहिती, आपली जी काही व्यवसायाची माहिती आहे ती पूर्ण भरून घ्यायची. खाली कागदपत्र सगळे आपले अपलोड करायची आणि आपला अर्ज सबमिट करायचा. जर तुम्हाला अर्ज सबमिट करताना काही त्रुटी जाणवत असतील, काही अडचणी येत असतील किंवा काही माहिती काय कुठं काय भरायचं हे जर समजत नसेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या नंबरवरती तुम्ही तुमची जी काही अडचण आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा डायरेक्ट मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तिथं करू शकेन. मित्रांनो, सरकारी योजना देतं पण त्याचा लाभ घ्यायचा की नाही हे आपल्या हातात असतं. नोकरी नाही म्हणून निराश होऊ नका. स्वतःचा व्यवसाय सुरू करा, स्वतः उभे राहा आणि इतरांनाही रोजगार द्या. मित्रांनो, ओबीसी महामंडळ ही फक्त एक योजना नाही तर ती तुमच्या स्वप्नांना नवे पंख देणारी एक संधी आहे. तुमचा स्वतःचा व्यवसाय, तुमचं छोटंसं दुकान आणि तुमचं त्या दुकानाला तुमचं नाव, हे सगळं शक्य आहे योग्य माहिती आणि योग्य निर्णयामुळे. जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथेच मिळते सरकारी योजनांची अचूक आणि खरी माहिती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.